मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय 4। आतापर्यंत आपण 3 अध्याय ऐकले, तर आज हा 4था अध्याय। जे शत्रू आहेत आपले कपट चपट करतात, आपल्याशी दिखावा करतात, तर हा अध्याय ऐकला म्हणजे आपल्या शत्रूंचा पराभव होतो, नाश होतो आणि आपले शत्रू आपल्यासमोर घुटणे टेकत डोके टेकत येतात आणि क्षमा माफी मागतात। तर असा हा अध्याय आहे। तर शत्रूंचा नाश होण्यासाठी, भूत प्रेत यांची बाधा दूर होण्यासाठी हा अध्याय आहे, तर सर्वांनी ऐकावा। श्री गणेशाय नमो नमः। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। देवीच्या भैरवाची व दासीची फजिती, देवीचे दर्शन। मच्छिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वरास मारुतीशी सकत्व केल्यानंतर तो हिंगळा देवीच्या दर्शनात जावयास निघाला। ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय। जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोचला तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते। त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहताच ओळखले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थामाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदान मागून घेतले। अश्वत्थाच्या साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदान मागून घेतले आहे। तो याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे याची प्रचिती पाहण्याची त्याच्या मनात आले, म्हणून तो भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर तुम्ही कोठे जात वगैरे मच्छिंद्रनाथास ते विचारू लागले। तेव्हा त्यांनी सांगितले की देवीचे दर्शन घ्यावायचे माझ्या मनात आहे, म्हणून मी आज जात आहे। असे सांगून मच्छिंद्राने त्यास विचारले की तुम्ही संन्यासी हा, तुमची मर्जी आज जावायची आहे की काय? त्यावर ते म्हणाले, आम्ही येथील द्वारपाळ आहोत। येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पाप पुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आज जाऊ देतो। यास्तव तुझ्या पाप पुण्याचा आम्हासा झाडा देऊन मग तू आज जावे। कोणी विषय विसलांचे दुष्कृत्य जर लपून ठेवले तर आत प्रवेश करत्यावेळीस तो मध्येच दारात अडकतो, कारण त्यावेळेस दार अतिशय अरुंद होते। मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करतो। याकरता तुमच्या हातून जी कर्म झाली असतील ती सर्व कर्म सांगून येथे झडती द्यावी आणि मग दर्शनात जावे। अष्टभैरवाचे असे भाषण ऐकून घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी पाप पुण्य काही एक जाणत नाही। माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्म घडली ती सारी ईश्वर प्रित्यर्थ केली आहे, तशात आम्ही पाप पुण्यापासून अलिप्त आहोत। हे भाषण ऐकून ते संन्यासी रूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे छपून ठेवलीस तर तेथे तुझा निभाव लागायचा नाही, मार खाऊन परत जावे लागेल। याकरता काही वाईट केले असेल ते सांगून आज जावे, म्हणजे अंबाबाई कृपा करेल व तुला दर्शन देईल। अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला की प्राण्यांना शासन करण्याकरता मी अवतार घेतला आहे। मज पुढे तुम्हा मशकांचा प्रताप अद्भुत आहे, असे माझ्याने म्हणवेल तरी तसे कर। हे ऐकून अष्टभैरवास राग आला व ते म्हणाले, त्रिशूळ खरस गांडीव दरबारी अंकुश बर्ची गदा भाले कुऱ्हाडी अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले। मच्छिंद्रनाथाने जय जय श्री गुरुराज दत्त म्हणत हातात भस्म घेतल्याने मंत्रून म्हटले की मित्रा वरुणी देवा, माझ्या कार्यासाठी तयार राहावा। अग्नीने वरुणेने अग्नी वायू इंद्रादी देवगण गंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे। तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो। अशा रीतीने सर्वांचे युद्धाचे आमंत्रण करून मंत्रलेले भस्म दाई दिशात फेकले। नंतर ब्रजपंच प्रयोग करून विभूती अंगास लावल्यानंतर त्याचे शरीर ब्रजासारखे कठीण झाले। नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका, युद्ध करण्यास तयार व्हा, न कराल तर तुम्हास मात्या पित्यांची शपथ आहे। हे ऐकून अष्टभैरवांना अजून राग आला आणि तीव्र शस्त्र सोडले, परंतु मच्छिंद्रनाथाने त्यात जुंपलेली नाही, त्याच गवताच्या काड्याप्रमाणे वाटली। परंतु त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊ लागला। त्यावेळी वासव शक्ती सोडवण्यात आली, तिच्या आवाजाने ब्रह्मांड दणदणून गेले। त्या आंबेने ऐकता शोध करण्यासाठी आपल्या लावण्यखानी दासी पाठवल्या। त्यांनी हा प्रळय पहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रांचा मजबूत मारा चालू केला।
परंतु मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलवणारे मोहिनी अस्त्र कामाशरामध्ये योजून पेरिताच त्या अस्त्राने दासीच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्या समान सर्वात भ्रमवले व या प्रकारचा चमत्कार चालला असता विद्या गौरव अश्राच्या योगाने त्याने सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली. नंतर माया अश्राच्या योगाने मच्छिंद्राने हजार पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रिया शुद्धीवर आणले. त्यावेळी समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून त्या दासी परमलज्जित होऊन रानोमाळ पळत सुटल्या. अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरव कंठी प्राण धरून अतवस्थ पडलेले त्यांनी पाहिले. मग त्या पळून भगवती जवळ गेल्या. त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले. तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दासी म्हणाल्या, सुकृत सरल म्हणून ही दशा प्राप्त झाली. कोणी एक जोगी आला आहे, त्याने या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली. त्यानेच भैरवाचा प्राण कासावीस केला आहे. आता तुम्ही आपल्या गाशा गुंडाळून येथून कोणीकडे तरी प्रसार व्हा, नाही तर तुम्हावरच हा प्रसंग येऊन गुदरेल असे आम्हास दिसते. अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवतीस सांगू लागल्या. त्या भिवून गेल्यामुळे थराथरा कापत होत्या. त्यांच्या डोळ्यापुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या. आज सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले. मग तो कोण आहे हे तिने अंतर्दृष्टीने पाहू लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले. नंतर तिने सर्वांस वस्त्र दिली. त्यासह अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली. तिने अतिप्रेमाने त्यास हृदयी धरले. तेव्हा तो जगन्मातेच्या पाया पडला. अंबेने त्यास मांडीवर बसवले. प्रताप करून दाखवल्यावर तिने त्याची तारीफ केली. शेवटी तिने त्यास भैरवांना सावध करण्यास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले. भैरव सावध होऊन पाहू लागले. तो अंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसले हाय असे त्याच्या दृष्टीस पडले. त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वत्थाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा साधांत मजकूर अंबेला कळवला. तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे, म्हणून अंबेने नाथास सांगितले. त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवतो असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवायला सांगितले. ते ऐकून त्याने वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला. मग तिने त्याची पाठ तोपून वाखणणी केली आणि पर्वत उतारावयास सांगितले. तेव्हा त्याने वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला. ते पाहून अंबेस संतुष्ट वाटला. मग नाथास घेऊन अंबा आपल्या स्थानास गेली. नाथ तेथे त्रिरात्र राहिले. जात्या समय अंबेने प्रसन्न होऊन त्यास सपास्त्र आणि भिसास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसादात दाखल दिली. त्याचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ अंबेस नमस्कार करून आपल्या घरी निघून गेला. असा हा अध्याय 4 होता. श्री नवनाथ कथा अमृत सारमधला अध्याय 4थ्या अध्यायाची ही कथा होती, तर ती मी तुम्हाला सांगितली. तर आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने 5वा अध्याय ऐकूया. तर मित्रांनो, आता आपण 5वा अध्याय ऐकूया. श्री नवनाथ कथा अमृत सारमधला 5वा अध्याय. श्री गणेशाय नमो नमः. वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी. मच्छिंद्रनाथाने हिंगळा देवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून निघून गेला आणि तो 12 मल्लर नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला. रात्री एका देवालयात स्वस्थ निजला असता सुमारे 2 प्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्यास दिल्या. हे पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे असा त्याने विचार केला. मग त्याने लागली स्पर्शशास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खिळून राहिली. त्यांना हालचाल करिता येऊन व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिकटून राहिली. ती भूते नित्य नियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीत जाण्यास निघाली. परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे त्या दिवशी वेताळास भेटली नाही. इकडे वेताळाने ती का आली नाही याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली. मग 5-7 भूते वेताळाची आज्ञा मान्य करून शररभतरी आली आणि शोध करून पाहू लागले. तो याची अशी झालेली अवस्था त्याच्या दुरून दृष्टीस पडली. मग ती त्याच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली. तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्यांच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले. मग तो सिद्ध कोठे उतरला आहे याचा तपास करीत करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले. तेव्हा त्याची अद्भुत करणी असावी असा त्यांना मनात संशय आला.
मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली. स्वामी, ही भूते पतित आहे, याची मुक्तता करावी, म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजात जातील. त्यावेळी सर्व भूते खिळली असता तुम्हीच मोकळे कसे राहणार, म्हणून त्यास विचारले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत, म्हणून त्यांचा तपास करण्याकरता वेताळाने आम्हास इकडे पाठवले आहे. तर महाराज याची सुटका करावी, म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी त्यांना कदापि सोडणार नाही. हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा, म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल. मच्छिंद्रनाथाचा अभिप्राय पडल्यावर ती भूते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली की तिकडे एक योग्य आला आहे. तो शरभतीरावची भूते मंत्राच्या जोराने एका जागी खिळवळून टाकली आहेत व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे. हे ऐकताच वेताळाची नखा शिकात आग लागली. त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूत पाठवले. त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला. त्यांना वेताळाने सारकचा मजकूर कळवला. मग सर्वजण आपापल्या फौजेनिशी शरभतरी येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूत चेष्टा करून दाखवू लागले. हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेवले व त्याचा प्रताप किती आहे ते पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला. पुढे त्याने वज्रस्त्र मंत्र जपून सभोवती एक रेघ ओढली व वज्रशक्ती मस्तकावर धरली. तेने करून भूतांना जवळ जाता येईनासे झाले. भूतांच्या राजांनी झाडे डोंगर नाथावर टाकले, परंतु त्याचे काही चालले नाही. त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रास्त्रे सोडून इलाज केले, परंतु मच्छिंद्रनाथापुढे तो दुर्बळ ठरले. शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्श शस्त्र योजन सर्व भूतांना एकदम खिळवून टाकले. त्यावेळी पिशाचांच्या अष्टनायिकापैकी झोटिंग खेळता खेळता बावरा, मंगदा, मुंजा, महिषासूर व धुळावेन हे 7 जण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते. पण तितक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशाकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवास्त्र सिद्ध करून मृद, कुमुक, मरु, मलिमल, मुचुकुंद, त्रिपूर, बळजेटी हे 7 दानव निर्माण केले. मग 7 दानव व 7 भूतनायक यांची झोंबी लागली. एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते, पण दानवांनी त्यास जर्जर करताच ते अदृश्य झाले. शेवटी मच्छिंद्रनाथाने वासव शक्ती सोडून वेताळास मूर्छित केले. त्यांचे अगदी प्राण जाण्याची वेळ आली. तेव्हा निरुपाय होऊन त्याने निरभिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा बेत केला. मग वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लाभ व्हायचा आहे. आमचे प्राण वाचवल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू. यमाजवळ यमदूत आहे, विष्णूजवळ विष्णुदूत आहे, त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पिशाच फौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा हुकूम मानू. हे वचन जर आम्ही सत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजास नरकात टाकू. अशी भूतांनी दीनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितलेली ही साबरी विद्यावर माझे कवित्व आहे. याकरता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्राबरोबर कार्य सिद्ध होणे. तर मच्छिंद्रनाथाने भूतांची सर्व काही कबुली केली की ग्रहणामध्ये यांचे हे मंत्र तेच जपले जातील. तर असं सर्व काही सांगून ते आपापल्या घरी निघून गेले. तर अशी ही कथा 5व्या अध्यायाची होती, तर ती मी तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय श्री नवनाथ महाराज.